आय नो की ह्या कार्टून नेटवर्क वरती आपण आतापर्यंत खूप व्हिडिओ केलेत. भैया काय बोलतो होता किंग मेकर उपाध्यक्ष एवढा. भैया काय बोलतो होता किंग मेकर उपाध्यक्ष एवढा. भैया काय बोलतो होता किंग मेकर उपाध्यक्ष एवढा. हां भैया काय बोलतो होता किंग मेकर उपाध्यक्ष. मग तुम्हाला वाटलं असेल की हा परत व्हिडिओ का बरं करतोय, इच्छा गावात त्याला विषय भेटत नाही का? असं मॅटर नाही गाईज. आय एम व्हेरी मदर फकिंग क्रिएटिव्ह पर्सन. चल झूठा. मात्र मॅटर असं आहे गाईज, ह्या सगळ्या विषयामध्ये हा व्हिडिओ करायचा की ह्या भैया गायकवाडचे पण टासणार होता, तर मला मजा यायला लागली गाईज, पण त्यात काही डाऊट नाही. मात्र ह्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश द्यायचा आहे, एका भावाकडनं दुसऱ्या भावासाठी मनापासनं. बोरिंग नाही आहे पण इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तो सेकंड हाफ मध्ये घेऊ. तुर्तास व्हिडिओच्या सुरुवातीला वन साइड भैया गायकवाडला आपण श्रावण पण संपलाय, मग कार्यक्रम करू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोमन. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बिफोर आय स्टार्ट दिस व्हिडिओ, हिंदी चॅनलवरती आपण 3 व्हिडिओ टाकलेत आणि एवढा तुम्ही सपोर्ट केला, मी तुम्हाला सांगतो की मला तुमचे वोट साठायचे, ते खूप विचित्र वाटेल, सो आपण ते अवॉइड करू. मात्र ज्यांनी आपल्या हिंदी चॅनलवरचे व्हिडिओ बघितले नाहीत, खाली मी लिंक दिली, लिंकवरती क्लिक करा, आपल्या हिंदी चॅनलवर जाऊन बघा. व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा, नाही आवडले तर सजेशन द्या, म्हणजे आम्ही इम्प्रूव्ह करू. इच्छा गावात तिथं पण 1 लाख करायचे वन साइड. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत भैया शेठ गायकवाड बद्दल, कारण भैया शेठ गायकवाडने व्हिडिओमध्ये थुकायचं आणि व्हिडिओ मार्फत हागायचं प्रमाण हे वाढवलंय. स्वच्छ भारत अभियानाने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी पहिले येवल्यातनं चालू करावी अशी माझी इच्छा झाली, कारण ह्या व्यक्तिमत्वाला स्वतः येवलेकर सुद्धा त्रस्त झालेले आहेत. मित्रांनो, असं का करताय? काय मी आजपासून व्हिडिओ काढणं बंद करतो, तुम्ही नसल बोलता, आजपासून व्हिडिओ काढणं बंद करतो. रामकृष्ण हरी. मित्रांनो, काय झालंय ना, मी तुम्हाला सांगतो, सोशल मीडियावरती हागवण पसरवल्यानंतर आता भैया शेठ गायकवाड डायरेक्टच युवकांचे आदर्श झालेत. कसे? हा प्रश्न पडला असेल तुम्हाला. तुम्ही भैया शेठ गायकवाड यांचे नवीन कारनामे बघा. हॅलो, भैया गायकवाड बोलतो होता किंग मेकर उपाध्यक्ष एवढा. व्हिडिओ चालू झाला नाही, आपलं नाव घेतलं नाही की भैया शेठ गायकवाड पाचकन थुकतो. तुम्हाला मी सांगतो, या ओव्हरऑल व्हिडिओमध्ये हा माणूस एवढ्या वेळेत थुकलाय, मी तुम्हाला सांगतो, हा थुकी मॅन म्हणून घोषित केलं पाहिजे. याच्या तोंडामध्ये एवढी लाळ कुठून येते, आय हॅव नो आयडिया. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने. 7 दिवस न घासलेले दात घेऊन पचापच थुकतो. ती कस्तेरी गळ्यामध्ये सोन्याची चेन घालतो, ती चेन कमी आणि गळ्यातला बेल्ट जास्ती वाटतो. म्हणून म्हटलं की सुप्रीम कोर्टाच्या पण त्या निर्णयाची अंमलबजावणी येवल्यातनं जर चालू झाली तर त्यात काही नवल नाही. रोडचं काम करता येऊ तिकडं, रोडचं काम करता का येऊ का तिकडं. जेवढ्या गडकरींनी देशाच्या रस्त्यांचं पडलेलं नाही आहे, तेवढं ह्या गड्याला पडले, कारण हा कंटिन्यू प्रत्येक व्हिडिओमध्ये एकदा रस्त्याची किंवा शाळेची कामं करत असतो. जेवढे रस्ते नाही आहेत त्या महाराष्ट्रामध्ये, तेवढ्यांची कामं हा करतोय, आणि रस्त्यांची कामं केल्यानंतर पण या 30 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये हा परत थुकतो. अरे यार, हा दर 10-10 सेकंदाला थुकतो कंटिन्यू. याच्यानं वोट शिवायचं वाटतं मला कधी कधी, मी तुम्हाला सांगतो. लवकर करा, नाही तर मग पावर का मला लहान पोरांना त्रास होतोय लहानपणी. नंतर लहान पोरांना त्रास होतोय लहानपणी, या वाक्याचा काही मेंदुत्वामध्ये अर्थ नाही. मी तुम्हाला सांगतो, मी संशोधन जरी केलं, किती तुमचा मराठी साहित्याचा अभ्यास असेल, तरी एवढं अलौकिक वाक्य तुमच्या मेंदूमध्ये येऊ शकत नाही. आणि एवढं साहित्यिक वाक्य बोलल्यानंतर भैया शेठ गायकवाड फुलस्टॉप स्वरूपात पुन्हा एकदा पचकन थुकतो. एक कदम स्वच्छता की ओर. मित्रांनो, तासन-तास तुम्ही इंटरनेट वापरता, मात्र त्याचा काय फायदा होतो? आता हेच इंटरनेट वापरून तुम्ही पैसे कमवू शकता. येस, मी तुम्हाला सांगतोय हनीगेन ऍप बद्दल, जिथे बेसिकली तुम्ही तुमचं अनयुज्ड इंटरनेट लोकांसोबत शेअर करून आर्थिक विषय लाईनीवर आणू शकता. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर हे उबेर आणि एअरबीएनबी सारखंच आहे, मात्र तिथे आपण इथे अनयुज्ड इंटरनेट जे आहे हे लोकांसोबत शेअर करतो आणि त्याच्या मधल्यामध्ये आपला आर्थिक विषय आता लाईनीवर येऊ शकतो. आणि डोंट वरी, हनीगेन कधीच तुमच्या पर्सनल डेटाला यूज करत नाही. इनफॅक्ट तुम्ही जे इंटरनेट लोकांसोबत शेअर करता, हे वेब स्टॅट्स, ऍड व्हेरिफिकेशन सारख्या सोप्या प्रोसेससाठी यूज केलं जातं. तुमच्या माझ्यासारखे लाखो लोक रोज हनीगेन यूज करतात. बघा, आय नो की इथे डायरेक्ट पगार रिप्लेस होणार नाही, पण आपले छोटे मोठे जे खर्च आहेत, सबस्क्रिप्शन असेल, कुठली स्मॉल ट्रीट असेल, ही तर कव्हर होऊ शकते ना. अँड द बेस्ट पार्ट, तुम्ही तुमचा मोबाईल वापरता बॅकग्राऊंड मध्ये हनीगेन ऑटोमॅटिक काम करत असतं, त्यामुळे विशेष लक्ष द्यायची किंवा मोबाईल न वापरायची असला काही विषय नाही. सुरुवात करायची प्रोसेस एकदम सिंपल आहे. मी खाली रजिस्ट्रेशनची लिंक दिली, त्यावरती क्लिक करा. रजिस्टर केल्यानंतर ऍप चालू होईल, त्यामुळे रजिस्टर करायला विसरू नका. अकाउंट बनवताना माझा सोहम हा प्रोमो कोड यूज करायला विसरू नका. $3 बोनसचा जुगाड सोहम भाऊने ऑलरेडी तुमच्यासाठी करून ठेवलाय. इन्स्टॉल करा, ऍप्लिकेशन ओपन करा, आणि जसं तुम्ही रोज तुमचा मोबाईल वापरता तसा बिंदास वापरत राहा. काही कुठेही तुम्हाला कुठले ऍप ओपन करून चालू ठेवायची गरज नाही. मोबाईल असेल, टॅबलेट असेल, लॅपटॉप असेल, कॉम्प्युटर असेल, कुठल्याही डिव्हाइसवरती हे काम करतं, तर डाउनलोड करायला विसरू नका हनीगेन. यांचा लकी पॉट नावाची विकली कॉन्टेक्स्ट पण होते, जिथे पार्टिसिपेट केलं स्पिन द व्हील मध्ये की तुम्ही 1 लाख क्रेडिट जिंकू शकता, विच इज इक्विव्हॅलंट टू $100. तर त्यात पण पार्टिसिपेट करायला विसरू नका. खाली मी लिंक दिली, त्यावरती क्लिक करा, रजिस्टर करा, आणि आता इंटरनेटला तुमच्यासाठी कामाला लावा. डाउनलोड करा हनीगेन ऍप. येवल्याच्या मातीमध्ये मी तुम्हाला सांगतो, बाकीच्या सल्फर बिल्फर जे काय सापडत असतील ते प्रमाण कमी आहे, मात्र येवल्याच्या मातीत त्याच्या थुकीचं प्रमाण इतकं वाढायला लागलं. मी तुम्हाला सांगतो, ग्राउंड वॉटर लेवल नंतर आता ग्राउंड सलायवा लेवल भयंकर लेवल येतील. इट इज अ वरिंग सिच्युएशन. मग हा धमक्या देतो आणि याचं असं म्हणणे का हा जर तिकडे गेला तर प्रकरण जड जाईल. पहिले तर मी स्वतः बारीक आहे, माझ्याहून बारीक भैया गायकवाड याच्या तोंडात सिच्युएशन जड जाईल असं वाक्य जरा शोभत नाही, आणि हे केल्यानंतर हा परत थुकतो. एक कदम स्वच्छता की ओर.
याच्या तर थुकीच्या आईच्या गावात शर्ट बदलून नवीन व्हिडिओ केल्यानंतर भैया शेठ गायकवाडचे येडे चाळे मात्र सेम राहतात. इथे मात्र पांढऱ्याचा शर्ट हिरवा होतो, मात्र हागवण सेम जुलाब विषय. भैया शेठ गायकवाड बोलतो द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला. नाव घेतलं परत थुकला. पोरांच्या शाळेचं करता परत थुकला. येऊ का तिकडे परत थुकला. सांगा नसेल करणार तर मला सांगून द्या, नसेल करणार तर मग येऊ तिकडं. मला कळत नाही हा वाक्यावर थुकतो की स्वतःच्या अस्तित्वावर. मात्र ह्या सगळ्या मिड्स इन द व्हिडिओ शाळा चालू झाली, शाळेचं काम करता, कॉलेज पण चालू झाले. आम्हाला शाळा आणि कॉलेजचा काय संबंध? शाळेची पोरं कॉलेजचा काय बोलतील? अरे हा काही पण बोलतो, लोक काही पण सपोर्ट करतात. शाळा चालू झाल्या पोरांच्या तर त्यांचे कॉल येत आहे मला. नकली कॉलर मी तुम्हाला सांगतो, याच्या कापडावर ट्रू कॉलरचा लोगो काढला पाहिजे. हा कोणाला फोन लावतो ना अख्ख्या ब्रह्मांडाला कळलं पाहिजे. मित्रांना तिकडे फोनवरती ठेवतो आणि असे काहीतरी हागवण पसरवतो आणि मग खाली लोक त्याला कमेंट करत राहतात. एवढं सगळं केल्यानंतर याला उद्या याचे स्वतःचे खायचे वांदे मी तुम्हाला सांगतो. सुलभ शौचालयामध्ये हागायला गेला 2 रुपयाला गोळा करावे लागतात. हा शाळेच्या पोरांच्या फिया भरेल आणि फी 1 रुपया पण घेऊ नका, मी करतो काय असेल ते मी देतो करून स्वतः. हा व्यक्तिमत्व स्वतः शाळेत गेला नाही आणि हा शाळेच्या पोरांच्या फिया भरायचे आश्वासनं देतो आणि आश्वासन दिल्यानंतर पुन्हा एकदा भैया शेठ गायकवाड आश्वासनावरही थुकतो. एक कदम स्वच्छता की ओर. काय होतं, थोडेफार प्रमोशन भेटल्यानंतर पटकन त्याला नवीन नवीन कपडे भेटतात. मात्र याच्या चॉईस पण निराळ्या आहेत. निऑन कलरचा असा भडक शर्ट घातल्यानंतर यांनी एक शेतकऱ्यांवरती व्हिडिओ करायचं ठरवलं, कारण मग अधून मधून लोक जेव्हा शिवाय द्यायला लागतात तेव्हा सिंपती पण घेणं गरजेचं असतं. हो, एवढे शेतकऱ्याचे पोरं कष्ट करत्या, राब कामं करत्या आणि तुम्ही त्यांना मालाला भावानी की करता. तुम्ही शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे. बघा, व्ह्यूज साठी शेतकऱ्यांचा वन साइड इथे यूज केला गेला आणि शेतकऱ्यांना भाव दिला गेला पाहिजे असं बोलतो आणि ह्या मॅटर मध्ये पण हा थुकतो. मला असं कधी कधी वाटतं की कोणीतरी शेतामध्ये याला नावं, याला नांगराला बांधावं मी तुम्हाला सांगतो आणि वन साइड पळवावं शेतामधनं मी तुम्हाला सांगतो. माती अशी उपसाविषयी वाटते ना मला कधी कधी, कारण हा असले भयंकर दळभद्री व्हिडिओ करतो आणि ह्या व्हिडिओमध्ये काय बोलतोय हा तुम्ही एकदम नीट ऐका. तर तुम्ही त्यांची कामं करते म्हणजे ते आम्ही येडे का? तुम्ही त्यांचे कामं करत नाहीत म्हणजे आम्ही येडे आहे का? हा जर प्रश्न अजूनही भैया गायकवाडला परत असेल का तो येडा आहे का, मी तुम्हाला सांगतो. तर एक सरकारने एक टीम बनवावी. SIT कशी स्थापन होती तशी नवीन स्थापना करावी एखाद्या टोळीची आणि सगळे जे मनोतज्ञ आहेत, मनोरुग्ण तज्ञ काय म्हणतात त्यांना, मानसोपचार तज्ञ ना, मानसोपचार तज्ञ जे आहेत त्यांनी तिकडे जावं. गाईच होतात चुकाईच. तर तुम्ही त्यांची कामं करते म्हणजे ते आम्ही येडे का? आणि मग हा म्हणतो मी आल्यावरती मोकार चपकात चपकी होईल. मग मी आलो मोकार चपका चपकी होईल. मुळात भैया शेठ गायकवाडला कोणी हात लावायची गरज पण नाहीये. 2 वडा पाहून याच्या समोरून फसकन पाजला तर हा डचकून सुद्धा जाऊ शकतो, एवढी याची शरीरयष्टी आहे. मात्र हा बोलतो मी तिकडे आलो तो मोकार चपका चपकी होईल. मी आलो मोकार चपका चपकी होईल, त्याच्यापेक्षा तुम्ही करून घे तेवढा. मोकार चपका चपकी नेमकी कोणाची होईल हा तर वेगळाच विषय. मात्र ह्या व्हिडिओमध्ये पण धन्यवाद स्वरूपात भैया शेठ गायकवाड पुन्हा एकदा आपलं थुकी बाहेर काढतात. चालतंय, धन्यवाद. भैया शेठ गायकवाडचा रस्ता आणि शाळे व्यतिरिक्त ट्रॅफिकशी पण जुनं नातं आहे. ऑलरेडी ज्या गाड्या ट्रॅफिकमध्ये नाहीयेत त्यांना पण हात देऊन पुढे जायचा सल्ला देतो, हे आपण टोल नाक्यावरती बघितलंच. मात्र नवीन व्हिडिओमध्ये याचे उपटमांडी कार्यक्रम आता वेगळ्या स्तरावरती गेलेत. कोणास ठाऊक का बरं भैया शेठ गायकवाडला 2 बॉडीगार्ड दिलेत. आता हे 2 बॉडीगार्ड जे आहेत हे नेमके कोणाला वाचवायला आहेत हा चर्चेचा विषय. भैया शेठ गायकवाडला की भैया शेठ गायकवाड पासून लोकांना. मात्र हे 2 भाड्याचे बॉडीगार्ड घेतल्यानंतर भैया शेठ गायकवाड ट्रॅफिक क्लिअर करत होते. मात्र त्यांची पद्धत जरा निराळी होती. ज्या गाड्या येत आहे त्यांना जा करताय येडपट. ज्या गाड्या ऑलरेडी जात आहेत मोकळ्या रस्त्यावर त्यांना पण जा करते. जिथे गाड्याच नाही आहेत रस्त्याच्या बाजूला तिथे हात करून कोणाला तरी भलत्याला थांबवतोय. आणि हे सगळं चालू असताना पूर्ण व्हिडिओमध्ये कुठंतरी कंटिन्यू चालत जातोय बेडकार का. अरे हा काय आयटम आहे गाईज. मी तुम्हाला सांगतो याचे एवढे जर ट्रॅफिक हलवायची याला जर एवढी खात असेल याला भोंगळा करा आणि याला त्या लक्ष्मी चौकामध्ये इंजीवाडीला रोज संध्याकाळी 5 वाजेनंतर उभे करा. घरातनं माणूस 21व्या वर्षी बाहेर पडतो, ऑफिसला 24व्या वर्षी पडतो, एवढी बेकार ट्रॅफिक आहे तिथं. ती त्याला वन साइड नागडा अंडरपॅन्ट उभा गेला पाहिजे ट्रॅफिक घालवायला. कंटिन्यू ट्रॅफिक घालवतो जी घालवायची गरज पण नाहीये. अरे सोशल वर्कच करायची तिथं पुण्यात इंजीवाडीत जाऊन कर, चाकण चौकात उभा राहा संध्याकाळी. तिथे ट्रॅफिक नाही, तिथे काय करू राहिला ट्रॅफिक घालून येडपट. मला लय दया येते हो, मला लय दया येते. मग मधीच याला कोणतरी घोडे लावायला चालू केले की भैया शेठ गायकवाड आता कार्यक्रमामध्ये जातो, सुपाऱ्या घेतो आणि मजा करतो. मग परत त्याला कळलं की लोकांची सिंपती पाहिजे, मग परत बिनबुडाचे चाळे चालू केले. तर मित्रांनो रात्रीचे 12 वाजलेले, इथं गाडी पंक्चर झालेली, आम्ही चालू उद्याच्या ओपनिंग साठी. मुळात त्याला कारमध्ये कोणी बसवलं हा तर वेगळाच विषय. मात्र रात्री 12 वाजताचं टायर पंक्चर झालं, जे मुळात त्या व्हिडिओमध्ये पंक्चर आहे का नाही कळत नाही आणि ते टायर हा गडी खाली बसून स्वतःच खोलतोय. आज कोणासाठी मिस ओपनिंग साठी चाललंय भैया शेठ म्हणते तुम्ही लय फिरते असं करता.
चार माणसांना हा बरोबर घेऊन फिरतो, चार माणसं त्याला फ्लॅशलाईट वरनं टॉर्च दाखवत आहे, मात्र कोणी त्याचे टायर बदलायची मदत कोणी करत नाहीये. मला कळत नाही अशा कोणत्या लोकांना घेऊन फिरतोय हा बरोबर. सगळी कामं भैया शेटलाच सांगतात. नाही एवढी मजा करतोय तर मित्रांनो रात्रीचे 12 वाजलेले आणि नंतर बिचारा म्हणतो की इतकं नुकसान झालंय का मी काय सांगू, आणि भस्कन ती म्युझिक वाढवली, ऑडिओचा काही कळतच नाही काय बोलतोय याच्या पुढं. इतकं नुकसान आहे आमचं, इतकं नुकसान आहे तुम्हाला असं बाहेर काय करू. बाय द वे जे मला इंस्टाग्रामवरती फॉलो करतात त्यांना माहिती असेल की आपलं आणि गाडीच्या टायरचं जुनं नातं आहे. माझ्या एवढा कोणी सोचलेलंच नाही. फाटले टायर समृद्धीवर 8 जोड. ज्यांना नाही माहिती मग त्यांनी इंस्टाग्रामवर फॉलो केलं पाहिजे नाही का. व्हॉट इज दिस. यानंतर मित्रांनो 2 अलौकिक पर्सनॅलिटी एकत्र भेटल्यानंतर जे माझ्या डोळ्यांना सुख झालं, माझ्या भुगुळ्यांना गुदगुल्या झाल्या, मी वर्णन करू शकत नाही. कारण झापूक झुपूक फेमस सूरज चव्हाण यांना भेटायला गेले होते स्वतः झापूक झुपूक 2 चे मे बी स्टार भैया शेठ गायकवाड. आणि आई बाप नसताना कधीच पारकास वाढला नाही एकट्या मुलाला, तर तो आपला मोठा भाऊ सूरज दादा चव्हाण. हे बघितल्यानंतर केदार शिंदे सरांना परत एकदा त्यांच्या मनामध्ये गुदगुल्या झाल्या असतील. झापूक झुपूक 2 काढायची इच्छा असेल. सर नो प्लीज बंद करो, हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूं. मित्रांनो तुम्ही विचार करा की तुम्ही किती औचित्य पाहिजे की तुमच्या बाजूला जर सूरज चव्हाणला उभं केलं तर लोकांना सूरज चव्हाण शांत वाटेल. गोंड शिंचन. तर असंच प्रेम कायम आमच्या होती लावू द्या. सूरज चव्हाण पण असं झालं होतं की ये किसको मेरे बाजू में लाके खडा कर दिया गाइस. आणि काय पुढे जे बोललाय, काय वाक्य आहे ते, कोणती स्टाईल ही बोलायची आणि काय त्याचा अर्थ होतो, भूतलावर किती साहित्यिक असले तुम्हाला घंटा कळणार नाही. नाथखुळा जळगाव दुरा देदानका श्रीलंका. याच्यानंतर भैया शेठ गायकवाड मध्ये थोडीशी डोरेमॉन चाळे पण करतो. अशा ठिकाणी वीज चेक करायला गेला की जिथे डायरेक्ट फ्यूज आहे तिथं मीटर पण नाहीये आणि स्विच पण नाहीये आणि इट्स स्टील ओके. चेक करायला गेला हा टूथब्रश नाही. पहिल्या काय बोलतो होता किंग मेकर उपाध्यक्ष. मला तुम्ही सांगा मी कधी कधी एवढा संताप का बरं होतो तुम्हाला कळेल. याच्या इच्छा गावात मला झाड लावायचंय. मला तुम्ही सांगा टूथब्रश ते कोणी वीज चेक करतं आणि वीज कसं चेक करतोय, टूथब्रश मारून. हे सगळं करत असताना एक पॅन्ट कस तरी वर केली आणि एक पॅन्ट खाली केली. अरे हा कोणता अवतार आहे. मला ह्याच टूथब्रश न्यायचं खास खास डुंगण घासावं वाटतंय गाईस. मला तिथे गुरुत्वाकर्षण आणि ना डायरेक्ट वीज निर्मिती करायची. याला टूथब्रशने वीज चेक करायला कोण सांगतं, आय हॅव रिअली नो आयडिया. मात्र हा ज्या पद्धतीने वीज चेक करतो हे अजून केविलवाणं आणि किळसवाणं आहे. हे असले चिंदी व्हिडिओ केल्यानंतर याला कोणतरी फुकट जेवायला आपण बोलवतो आणि हा लगेच 200 किलोमीटर लांब 2 घासासाठी सुद्धा जायला रेडी असतो. कारण यांनी आता नुकताच हॉटेल तिरंगा सोबत पण व्हिडिओ केला. नाच करते गायला लागतं हॉटेल तिरंगा लागतं. तर आज बयस आहेत ना घास राहून खाण्यासाठी आपल्या हॉटेलला भेट दिली. या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये भैया शेठ गायकवाडला लोकांनी वन साइड घेतलाय. नेमकं कळत नाही की कोणाचं कापलं गेलंय, बकऱ्याचं का या भैया शेठ गायकवाडचं. गळ्यामध्ये तुळशी मान असताना सुद्धा का बरं मटण खाल्लं असा प्रश्न लोकांनी विचारला. त्यावर ही हॅज नो आन्सर. पण ये किधर तो सोने लग रहा है मेरे को. मी रामकृष्ण हरिवाली आहे. फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते, मग खरं बोलते. या व्हिडिओच्या एंडिंगला तो डायलॉग बोललाय नाथखुळा जळगाव धुळा आणि काहीतरी श्रीलंका कोलंबो बिलोंबो. मला नाही पाठ करायचा तो डायलॉग. मात्र नंतर मला कळलं की आता भैया शेठ गायकवाड जो आहे हा डायलॉग चोर सुद्धा झालाय. कारण हा डायलॉग ऋषी व्लॉगरचा आहे असं त्याचं म्हणणं आहे. हा पोरगा जो आहे तो कंटिन्युअसली माझ्या डायलॉगचा वापर करतोय. आता नाथखुळा जळगाव धुळा हा डायलॉग मी पब्लिकसाठी सोडून दिला होता, पण देदानका श्रीलंका हा डायलॉग मी स्वतः आणलेला आहे. आणि मग या व्हिडिओच्या एंडिंगला ऋषी द व्लॉगर यांनी एक रॅप मधनं भैया गायकवाडला डिस केलाय. ज्याला हेडिस पुढेच केला पाहिजे त्याला डिस करून मोठं करतात. मला कळत नाही या महाराष्ट्रात काय चाललंय. व्हॉट इज दिस. मित्रांनो जर तुम्हाला गांभीर्याने सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्राच्या टायर 3 आणि टायर 4 सिटीज मध्ये जर तुम्ही गेले, कुठल्याही हापचड्डीमध्ये इकडे तिकडे गावभर फिरणाऱ्या पोराला पकडलं, 2 कानफडात मारल्याने विचारलं की तुला कोणासारखं व्हायचंय, तर आजकाल लहान पोरं म्हणतात मला भैया गायकवाडसारखं व्हायचंय किंवा मला चेंगण्यासारखं व्हायचंय. तुम्ही एक नोटीस करा की जेव्हा चेंगण्याचा ट्रेंड आला तेव्हा महाराष्ट्रातल्या सगळ्या छोट्या छोट्या शहरांमध्ये कोणी का करत होतं, कोणी कूक करत होतं, कोणी मांजर बोले म्याव करत होतं. सगळ्या प्रकारची हागवण वन साइड चालू झाली होती. आजकाल सोशल मीडियावरती मोबाईल घेतल्यानंतर आपण कसे फेमस होऊ हाच पहिला प्रश्न प्रत्येकाला पडतो. 10 वर्षापूर्वी जर फेमस होत असेल ना तर लोकांना कुठल्या तरी क्राफ्ट वरती काम करावं लागायचं. डान्सिंग असेल, सिंगिंग असेल, कुठली तरी कला असेल, वर्षानुवर्षाच्यावर मेहनत घ्यावी लागायची आणि मग हिऱ्यासारखं चमकावं लागायचं. मात्र सोशल मीडिया नंतर आजकाल कोणीही सेलिब्रिटी व्हायला लागले. पहिले तर मी आधी बोलत होतो आणि आताही सांगतो सोशल मीडिया क्रिएटर्सला एवढं सिरियसली घेऊन डोक्यावर बसवायची काही गरज नाहीये. कारण यांच्यामध्ये काहीतरी असं आउट ऑफ द वर्ल्ड आहे अशी ही कुठलीही गोष्ट नाही. जसे प्रत्येक जण व्यवसाय करतो तसा सोशल मीडिया सुद्धा एक बिझनेस आहे. उगाच यांना सेलिब्रिटी करून टाकतात आणि कोणाला करतात तर लिटरली कोणाला पण. याचा एक महाराष्ट्रामध्ये मोडस ऑपरेंडी खूप सोपा झालाय. पहिले तर तुम्ही गरिबीचं कार्ड प्ले करा कारण जनता महाराष्ट्राची खरंच प्रेमळ आणि भोळी पण आहे. मग तुम्ही किती गरीब आहात हे दाखवून झाल्यानंतर तुम्हाला सातत्याने त्याचे पुरावे द्यावे लागतात. म्हणून तुम्ही तुमच्या गरिबीचे कसले तरी अवतारातले कुठल्या तरी झाडाखाली उभे राहून कसं तरी आंघोळ न करता व्हिडिओ करणं पण गरजेचं आहे. हे व्हिडिओ केल्यानंतर मग लोकांना असं वाटतं की गरीबाचं पोरगं पुढे चाललंय, आपण त्या गरीबाच्या पोराला सपोर्ट केला पाहिजे. मग गरीबाच्या पोराची जेव्हा गरीबाच्या सिंपती गॅदर होऊन जाते तेव्हा त्यांना शेतकऱ्यांची आठवण येते. वर्षानुवर्ष शेतकऱ्यांना आतापर्यंत व्ह्यूज साठी मिल्क करत
परत आले पॉलिटिशियन्स, कारण प्रत्येक राजकारणी म्हणा तो शेतकऱ्यांसाठीच कामं करतात, तरी शेतकऱ्यांची आजपर्यंत समस्या सॉल्व्ह झालेली नाही. मग याच्यामध्ये भर पडली क्रिएटर लोकांची, कारण सगळ्यांना शेतकऱ्यांची मदत करायची. मी कसा शेतकरी आहे हे दाखवायचंय, मात्र ऍक्च्युअल ग्राउंड लेवलवरती कोणाला काहीच करायचं नाहीये. मग हे पण सगळे जे आहेत हे शेतकऱ्यांच्या बाजूने मतं मांडतात, जे भैया गायकवाड पण करतो. आणि हे सगळं झाल्यानंतर गरीबाचं पोरगं इतकं मोठं होतं, मी तुम्हाला सांगतो की गरीबाचं पोरगं करोडोंच्या डील घ्यायला लागतं, गरीबाचं पोरगं लाखोंचे मोबाईल घ्यायला लागतं. आणि मग ज्या लोकांनी त्याला सपोर्ट केलं होतं त्यांनाच ते पोटात दुखायला लागतं आणि मग ते त्याला शिव्या द्यायला लागतात, जे झालं सूरज भाऊ सोबत. मित्रांनो, एक व्ह्युअर म्हणून आपण सगळेजण जे सोशल मीडिया कंझ्युम करतो आपल्याला कळलं पाहिजे की आपण कोणाला मोठं करतो हे आपल्या हातात आहे. युवा पिढीला आपण काय फेमची डेफिनेशन देतो, युवा पिढीला आपण कोणते आदर्श बनवून देतो, दिस इज इन आवर ओन हँड्स. आपल्या देशामध्ये असे असंख्य क्रिएटर जे खूप चांगला कॉन्टेंट क्रिएट करतात, ज्यांची नावं हार्डली लोकांना माहिती आहेत. त्यांचे 1 मिलियन होण्यापर्यंत ते अख्खे झिजून जातील, पण तरी त्यांचे 1 मिलियन होत नाही. मात्र आख्या बनसोडे सारखे काहीतरी आयु करून, शिव्या देऊन, थोडेफार असतील व्हिडिओ करून लोकांचे 2-3 मिलियन जर व्हायला लागले, ज्यामध्ये बहुतांश लोक ही चड्डी गँग आहे, तर मग थोडीशी विचार करण्यासारखी परिस्थिती इथं प्रकट होते. त्यामुळे गावाखेड्यामध्ये आजकाल जर फेमस होत असेल तर कष्ट घेऊ नका, कामं घेऊ नका, अभ्यास करू नका, UPSC करू नका, MPSC करू नका, मोबाईल घ्या, चाचू खाखू करा आणि तुम्ही फेमस व्हाल, असा एक गावठी ट्रेंड झालाय मित्रांनो. या ट्रेंडला कुठेतरी खरंच थांबवायची गरज आहे. एनीवेज गाइस, ज्यादा ज्ञानबाजी करूंगा तो मैं भी बोर हो जाऊंगा, लेकिन ये आप तक पहुंचाना था कि अपने हाथ में है की आपण किसको सेलिब्रिटी बना रहे ए इच्छा गावात. भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर.